Good evening, sir. Good evening, sir. गुड इव्हनिंग. बाकीचे आहेत अवेलेबल? शुभम, तेजस्विनी, सोनाली, विशाख. Good evening. गुड इव्हनिंग. ओके, तर लेट्स स्टार्ट आवर सेशन. ओके, तर कालचा व्हिडिओ चेक केला सगळ्यांनी? आवाज येतोय त्यामध्ये बरोबर? हॅलो. हा, बोला. नाही येते सर, पहिल्यासारखाच येतोय कमी. पहिल्यासारखाच येतोय. ओके खूपच कमी येतो. ओके, चालेल. तर आजपासून मयूर सर रेकॉर्ड करणार आहेत, ठीक आहे? तर त्यामध्ये येईल बरोबर आवाज. ओके, तर कालचा आणि त्याच्या अगोदरचं सेशन मे बी हेडफोन लावून ऐकून घ्या तुम्ही, ठीक आहे? आणि टुडे ऑनवर्ड्स येईल बरोबर आवाज. चालेल. तर काल मी तुम्हाला थोडा सिलेबस सांगितला होता, ठीक आहे? कोणते टॉपिक आपण बेसिकली बघणार आहोत जावामध्ये आणि सेलेनियममध्ये. ओके, मी ते टॉपिक्स पण शेअर करेन. ओके, अदरवाईज तसे आपण डिटेलमध्ये बघूच. तर नोट्समध्ये ते टॉपिक्स पण मेन्शन राहणार. ओके, तुम्हाला नोट्स काढायचे असेल तर तुम्ही काढू शकता. ओके, आणि काढाच माझ्या म्हणण्याने तरी, कारण की जे डेली आपण शिकतो त्यामध्ये जेव्हा तुम्ही शिकता जे आपण नोट्स काढतो ते प्रॉपर राहतील, ठीक आहे? तुम्हाला लक्षात राहील. त्यामध्ये काही तुम्हाला डाऊट्स असेल तर ते मेन्शन करून ठेवा. ओके, मधात किंवा क्लास नंतर पण विचारू शकता. ओके, अदरवाईज मी प्रॉपर नोट्स शेअर करणारच, ठीक आहे, प्रत्येक टॉपिकवरचे. तर असं काही इश्यू नाही. डिटेलमध्ये जेवढं आपल्याला गरजेचं आहे, जेवढं रिक्वायर्ड आहे टेस्टिंगसाठी, प्रॉपर नोट्स शेअर करणार. ओके, चालेल. तर आज आपण स्टार्ट करूया. कुणाला काही आतापर्यंत डाऊट आहे? आतापर्यंत जे 2 लेक्चर झाले त्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे? सगळ्यांना बेसिक आयडिया आलेली आहे? हो की नाही? Yes, हो, sir. sir. ओके, चालेल. तर आपण स्टार्ट करूया टॉपिक्स. ओके, परत एकदा मी जस्ट सांगून देतो की 2 लेक्चरमध्ये काय केलं होतं आपण. फर्स्ट ऑफ ऑल आपण बेसिक टेस्टिंग काय ते बघितलं होतं. ओके, टेस्टिंगचे टाईप्स कोणते आहेत, त्यानंतर कोणत्या डोमेनचे अप्लिकेशन आपण टेस्ट करतो, कोणते कोणते डोमेन्स अवेलेबल आहे जे आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतो, ठीक आहे? त्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये काय पार्ट्स असतात, ओके, सॉफ्टवेअर कसा डेव्हलप होतो, UI, API, बॅकएंड, ओके, या सगळ्यांचा रोल काय आहे, ठीक आहे? हे डिटेलमध्ये आपण बघूच, बट जस्ट तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू ऑलरेडी मी दिला आहे, ठीक आहे? त्यानंतर कोणती लँग्वेज शिकणार आपण, ओके, हे बेसिक त्याचे टॉपिक्स आपण बघितले होते. ओके, आणि ऑटोमेशनसाठी कोणती लायब्ररी आपल्याला शिकावी लागेल त्याचे काही बेसिक टॉपिक मी डिस्कस केले होते, ठीक आहे? जर काल लक्षात आलं नसेल सेलेनियमचे टॉपिक्स किंवा जावाचे टॉपिक्स तर नो वरीज, 1 बाय 1 आपण जेव्हा जाऊ तेव्हा सगळे तुम्हाला क्लिअर होतील. ओके, आता जस्ट तुम्हाला एक लिस्ट माहीत असो की आपण काय काय कव्हर करणार आहोत, त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला हे मी शेअर केलं. ओके, आणि टूल कोणता शिकणार आहोत आपण? इक्लिप्स IDE. ओके, तर सिम्पल टूल आहे, असं काही त्यामध्ये रॉकेट सायन्स नाही आहे, ठीक आहे? तर जेव्हा आपण यूज करणार तेव्हा समजेलच तुम्हाला, बिकॉज आपल्याला थ्रू आउट द ट्रेनिंग आपल्याला त्या टूलवरच करायचं आहे सगळं ऑटोमेशन, ठीक आहे? तर तो टूल तुम्हाला हँड्स ऑन होऊन जाणार बाय डिफॉल्ट. ओके, तुम्हाला काही सेपरेट प्रॅक्टिस करायची गरज पडणार नाही त्या टूलची, तुम्हाला तसाच तो बाय हार्ट होऊन जाणार. ओके, चालेल. तर आज आपण स्टार्ट करूया हिस्ट्री, ठीक आहे? तर आता कोणताही टॉपिक किंवा कोणत्याही नवीन लँग्वेज जर शिकायची असेल तर त्याची एक बेसिक हिस्ट्री माहीत असो. ओके, म्हणून जस्ट तुम्हाला एक बेसिक हिस्ट्री सांगतो. हे तुम्हाला काही लक्षात ठेवायची गरज नाही, बट
जस्ट फॉर क्युरियोसिटी पर्पज लक्षात ठेवू पण शकता तुम्हाला. ठीक आहे, इझीच आहे, असं काही हार्ड नाही ते हिस्ट्री पण. ओके, म्हणजे जस्ट कुठून ओरिजिन कसं झालं जावा लँग्वेजचं, ठीक आहे, कोणी केलं, ठीक आहे, तर ते बघूया. सगळ्यांना क्लिअर आवाज येत आहे? यस. ओके, कुठे आवाज झालं काही झालं तर मला तसं सांगा. ओके, डायरेक्टली अनम्यूट करून बोलू शकता, कारण की पाणी पावसाचे दिवस सुरू झाले तर आवाज ब्रेक होऊ शकतो. ओके, चालेल. तर टुडे वी विल गोइंग टू कवर हिस्ट्री ऑफ जावा. तर बेसिकली जेव्हा जावा फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस झाली होती, ओके, तेव्हा त्याचं नाव ग्रीन होतं. ओके, जेव्हा ते रॉ फॉर्मॅटमध्ये असेल किंवा कोणी स्टार्ट केलं असेल की जावा आता मी स्टार्ट करतोय, काहीतरी डेव्हलप करतोय, तर त्याने त्याचं स्टार्टिंगला नाव ठेवलं होतं ग्रीन म्हणून. ओके, आणि कोणी ठेवलं होतं तर त्याचं नाव होतं जेम्स गॉसलिंग. ओके, तर हा प्रोग्रामर होता ज्यांनी ही लँग्वेज इन्व्हेंट केली. ओके, तर याला आपण म्हणतो फादर ऑफ जावा. ओके, जावा लँग्वेज त्यांनी इन्व्हेंट केली तर त्याला आपण म्हणतो फादर ऑफ जावा. इनिशियली त्या लँग्वेजचं नाव होतं ग्रीन. ओके, त्यानंतर तर बेसिकली जनरल पर्पज लँग्वेज आहे, जनरली कुठेही यूज केला जाते. ओके, स्टार्टिंगला ही लँग्वेज इलेक्ट्रॉनिक्स पर्पजमध्ये यूज होत होती, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेसमध्ये यूज होत होती. ओके, जसं तुम्ही जसं टी व्ही असेल, ओके, किंवा जे कोणी इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंडचे असेल त्यांना माहीत असेल. ओके, मायक्रो कंट्रोलर, मायक्रो प्रोसेसर, ठीक आहे, जे आपण आयसीज किंवा जे प्रोसेसर वगैरे यूज करतोय आता लॅपटॉपमध्ये, मोबाईलमध्ये. ओके, आता आपण कोणती वस्तू घ्यायची असेल तर त्याचे स्पेसिफिकेशन बघून घेतो. ठीक आहे, तर मोबाईल जर घेत असेल तर आपण त्याचे प्रोसेसर बघून मोबाईल घेतो. ओके, तर बेसिकली स्टार्टिंगला हे इलेक्ट्रॉनिक्समध्ये यूज व्हायची. ओके, जावा लँग्वेज. ठीक आहे, डन. तर बेसिकली याचा फादर जो होता तो जेम्स गॉसलिंग, त्याने ही लँग्वेज इन्व्हेंट केली. ओके, तर फर्स्ट त्यांनी इन्व्हेंट कुठे केली तर एक कंपनी होती सन मायक्रो सिस्टीम म्हणून. ठीक आहे, तर त्या कंपनीमध्ये त्याने ही लँग्वेज इन्व्हेंट केली. ओके, त्यानंतर परत त्याचे काही सोबतचे कलिग्स होते ज्यांनी ज्यांनी त्याची हेल्प, त्यांनी बाकीच्यांची हेल्प घेतली. ओके, आणि त्यानंतर बेसिकली ही लँग्वेज रेडी झाली 1991 मध्ये. ओके, तर ही लँग्वेज रेडी झाली की आता हे यूज करू शकणार म्हणून कोणी पण. ओके, बट त्यांना हे जे नाव होतं ते असं वाटत नव्हतं की नाव असायला पाहिजे लँग्वेजचं म्हणून. ओके, तर त्यांनी मग काय केलं, या लँग्वेजचं नाव चेंज केलं अकॉर्डिंग टू द त्याचे फीचर्स. ओके, बिकॉज ही लँग्वेज अशी रोबस्ट लँग्वेज होती, म्हणजे स्ट्रॉंग लँग्वेज होती, सेक्युअर लँग्वेज होती. ठीक आहे, मोस्ट यूज लँग्वेज होती, म्हणून त्यांनी त्याचं नाव ग्रीन पासनं चेंज केलं. ठीक आहे, तर चेंज कशात केलं, ओक म्हणून. ओके, तर ओक इज नथिंग बट ही एका ट्रीचं नाव आहे. ओके, जसं आपल्याकडे वडाचं वृक्ष असते तसं ओक ट्री म्हणून एक आहे. जर तुम्ही वड वृक्ष जर बघाल तर ते स्ट्रॉंग, मोस्ट ऑफ दी स्ट्रॉंग ट्री मध्ये मेजर केला जाते. वाय, बिकॉज त्याचे जे रूट्स क्रिएट होतात. ओके, जे अंडर लँड राहतात ते तर रूट्स राहतातच, बट जेव्हा ते ट्री मोठी होते, ओके, आणि परत त्याच्या त्या पारंब्या निघतात आणि ते पण त्या पर्टिक्युलर झाडाला सपोर्ट देतात आणि त्या जमिनीमध्ये म्हणजे आतमध्ये जातात ते परत, म्हणजे पूर्ण त्या जेवढाही त्या झाडाचा एरिया मोठा होत जातो तेवढं त्याची स्ट्रॉंगपणा वाढत जाते. ओके, तर त्या वटवृक्षासारखं हे ओक ट्री म्हणून आहे. ओके, तर ही लँग्वेज स्ट्रॉंग आहे, रोबस्ट आहे, म्हणून त्या लँग्वेजला त्यांनी नाव दिलं ओक म्हणून. ओके, त्यानंतर परत काही नावं चेंजेस झाले
त्यांना वाटलं ओक पण ठीक आहे एका झाडाचं नाव आहे, बट त्यांना ते पण वाटलं नाही की असं ठेवायला पाहिजे. ओके, तर त्यांनी भरपूर डिस्कशन केलं, भरपूर नावं शोधले. बट नंतर त्यांना परत एक नाव आठवलं, ते जस्ट एक नॉट रिलेटेड टू. मग त्यानंतर जावाचा इन्व्हेंट झाला, जावा नावाचा इन्व्हेंट झाला. ओके, जावा हा नाव लँग्वेजशी रिलेटेड नाही आहे. ओके, तर जावा हा नाव एका कॉफीशी रिलेटेड आहे. ठीक आहे, जावा म्हणून नाव तो इन्व्हेंट झाला. कसं काय, तर जेम्स गॉसलिंग एका आयलँडवर बसला होता. ओके, तर तो एक चहा पित होता. ठीक आहे, कॉफी पित होता. तर त्याला जस्ट कॅज्युअली वाटलं की या लँग्वेजचं नाव आपण जावा ठेवून देऊ. ओके, जस्ट त्याला कॅज्युअली वाटलं आणि त्याने नाव चेंज केलं. ठीक आहे, तुम्ही जर जावाचा लोगो बघाल, ओके, तर तुम्हाला ते कॉफी सारखं दिसते. ठीक आहे, बघा, एक कॉफी कप सारखा दिसतो. ठीक आहे, तर बेसिकली हा जावा नाव त्या कॉफीवर नाव तो इन्व्हेंट झालेला आहे. ओके, तर जावा नावाचं बेसिकली या लँग्वेज सोबत काही घेणं देणं नाही. ठीक आहे, ऍटलिस्ट हे तरी एक काहीतरी रिलेटेड होतं नाव. ओक म्हणजे एक स्ट्रॉंग पण आहे त्या ट्रीमध्ये, म्हणून त्यांनी त्या लँग्वेजला नाव दिलं ओक म्हणून. ओके, बट त्यांना ते पण नाव चांगलं नाही वाटलं, त्यांनी मग रॅन्डमली एक नाव हे चूज केलं, जावा म्हणून. ओके, सो दिस इज द कॉफी नेम. म्हणून तुम्ही जर लोगो बघाल जावाचा, तर तुम्हाला इथे कॉफी कप दिसतो. ओके, तर बेसिकली आणि तेव्हापासून मग आतापर्यंत तो नाव ॲज अ जावा म्हणून आहे. ओके, आणि त्यानंतर मग त्याचा पर्टिक्युलर व्हर्जन रिलीज झाला होता 1996 मध्ये, फर्स्ट व्हर्जन. ओके, जावा 1.0. ओके, तर फर्स्ट व्हर्जन त्याचा रिलीज झाला 1996 मध्ये. ओके, त्यानंतर आतापर्यंत त्याचे भरपूर आता व्हर्जन्स आलेले आहेत 2024 पर्यंत. ठीक आहे, तर बेसिकली स्मॉल हिस्ट्री आहे. ओके, याची डिटेल पण हिस्ट्री आहे, मी ते तुम्हाला शेअर करेन. ओके, बट त्यामध्ये ओव्हरऑल त्याचं जे सार निघून येते ते एवढंच आहे. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल त्याचं ग्रीन नाव होतं. ओके, जेम्स गॉसलिन, फादर ऑफ जावा. देन फर्स्ट ऑफ ऑल ते इन्व्हेंट झाली होती सन मायक्रो सिस्टीम मध्ये. ओके, आणि त्यानंतर ही कंपनी मर्ज झाली ओरॅकल मध्ये. ओके, ही कंपनी नंतर मर्ज झाली ओरॅकल मध्ये. जर तुम्ही याचं जर बेसिक साईट जर बघाल, तर तुम्हाला इथे java/oracle दिसेल. ओके, तर ओरॅकलच्या साईटवर तुम्हाला जावाच्या डिटेल्स भेटतील. ठीक आहे, इथे बघू शकता www.oracle.com मध्ये जावा सॉफ्टवेअर इन्क्लूड आहे. ठीक आहे, तर ते बेसिकली कंपनी कन्वर्ट झाली ओरॅकल मध्ये. तर आता जावाच काय बरं लर्न करायचं, दुसऱ्या लँग्वेज भरपूर आहेत, बट आपण जावा का चूज केली. जावा इज अ बेसिकली रोबस्ट लँग्वेज आहे, म्हणजे स्ट्रॉंग लँग्वेज आहे. ओके, आणि याचे भरपूर ॲडव्हान्टेजेस आहेत. ओके, सिम्पल लँग्वेज आहे. ठीक आहे, सिम्पली कोणीही शिकू शकते, कोणी यूज करू शकते. ओके, असं काही ॲज सच तुम्हाला पे करायची गरज नाही आहे. ठीक आहे, नॉर्मली अवेलेबल आहे ही लँग्वेज. ओके, त्याचे काही बेसिकली आपण म्हणू फीचर्स आहेत. ओके, ते फीचर्स तुम्हाला मी जस्ट ओव्हरऑल सांगतो. ओके, बट जसे आपण टॉपिक शिकू ते फीचर्स कसे आहेत त्या जावामध्ये ते तुम्हाला समजलं जाईल. ओके, जस्ट मी तुम्हाला ओव्हरऑल सांगतो की आता काय काय फीचर्स आहेत जावाचे. फीचर्स ऑफ जावा. हिस्ट्री समजलं सगळ्यांना, जावाची हिस्ट्री समजली. येस सर. हां सर. ओके, चालेल. तर त्यानंतर आता फीचर्स बघू. ओके, फर्स्ट ऑफ ऑल प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. तसा पहिला फीचर वेगळा आहे, बट तो तुम्हाला जस्ट समजणार नाही, म्हणून मी दुसरा फीचर पहिले सांगतोय. ठीक आहे, तर फर्स्ट बघून घेऊ आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ओके, तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय.
सो बेसिकली जेव्हाही आपण प्रोग्रामिंग करायला जातो, ठीक आहे, तर बेसिकली हे सगळं डिपेंड कशावर असते, एका ऑब्जेक्टवर. ओके, तर आता ऑब्जेक्ट मॉडेल काय आहे ते तुम्हाला जेव्हा आपण प्रोग्रामिंग स्टार्ट करू, ठीक आहे, व्हेरिएबल पासून, तेव्हा तुम्हाला समजलं जाईल. ठीक आहे, आता याच्याकडे लक्ष देऊ नका, ऑब्जेक्ट ओरिएंटेड काय आहे तर. ओके, सेकंड आहे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. ओके, तर बेसिकली ही लँग्वेज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. ओके, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे कोणत्याच या लँग्वेजला कोणताच प्लॅटफॉर्म हा गरजेचा पडत नाही. ओके, जसं एखादा अप्लिकेशन रन करायचं असेल, ओके, तर आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी एक प्लॅटफॉर्म लागतो. ओके, म्हणजे सपोज जसं आता इथे क्रोम आहे, फायरफॉक्स आहे, ठीक आहे, ते हे जे अप्लिकेशन रन करायचे त्यासाठी आपल्याला काय लागतं, जस्ट ठीक आहे. तर बेसिकली प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे काय, जसे हे काही अप्लिकेशन्स आहेत, ओके, जे आपण मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतो किंवा लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल करतो, ठीक आहे, तर त्यांना रन व्हायसाठी एक प्लॅटफॉर्मची गरज पडते. ओके, जसं तुम्ही जर मोबाईलचे अप्लिकेशन डाउनलोड केले असेल, ओके, जे जुने मोबाईल यूज करत होते, ठीक आहे, नोकियाच्या टाइमचे, त्यामध्ये तुम्ही जर एखादं अप्लिकेशन डाउनलोड केलं असेल तर त्यामध्ये .jar म्हणून एक फाईल यायची. ओके, अप्लिकेशनचं नाव chrome.jar. ठीक आहे, सो बेसिकली दॅट जार वॉज काय होतं ते, दॅट इज द एक्सटेन्शन. ओके, म्हणजे पर्टिक्युलरली त्या एक्सटेन्शनवर तो अप्लिकेशन रन होणार. ओके, जर तुम्ही इमेजेस जर बघाल तर इमेजेसचे एक्सटेन्शन असतात, image.png, image.jpeg, image.ing. ओके, तर हे काय असते, बेसिकली त्या पर्टिक्युलर इमेजचे एक्सटेन्शन असतात. ओके, जर व्हिडिओचं बघितलं तुम्ही तर MP4, ओके, ऑडिओचं बघितलं तर MP3.mp3, तर हे काय झाले त्याचे एक्सटेन्शन, म्हणजे दॅट प्लॅटफॉर्म विल बी रिक्वायर्ड फॉर रनिंग दॅट पर्टिक्युलर फाईल्स. ओके, प्रत्येक फाईलचे एक्सटेन्शन असतात. ओके, आता आपल्याला एवढं माहीतच आहे, एवढं आपण मोबाईल यूज करतो, लॅपटॉप यूज करतो, ठीक आहे, तुम्ही 4K व्हिडिओज बघता, ठीक आहे, त्यानंतर 8K पर्यंत आलाय आता व्हिडिओज, ठीक आहे, तर प्रत्येक गोष्टीला एक एक्सटेन्शन असतो. विदाउट एक्सटेन्शन ती गोष्ट प्ले होणार नाही किंवा रन होणार नाही. ओके, जर इमेजचं तुम्ही जर ते एक्सटेन्शन रिमूव्ह कराल तर इमेज ती करप्ट होऊन जाणार, इमेज ती व्ह्यू होणार नाही. वाय, बिकॉज त्या पर्टिक्युलर इमेजला व्ह्यू व्हायसाठी तो प्लॅटफॉर्मची गरज आहे. ओके, जो त्या एक्सटेन्शन वरून डिपेंड करेल. ओके, सगळ्यांना माहिती आहे या गोष्टी. माहित आहे का, इमेजचे एक्सटेन्शन असतात, अप्लिकेशनचे एक्सटेन्शन असतात. जर लॅपटॉपचं तुम्ही जर विंडोजचं अप्लिकेशन डाउनलोड कराल तुम्ही तर chrome.exe म्हणून तुम्हाला दिसेल. ओके, माहित आहे सगळ्यांना. इमेजचे माहिती आहेत सर. हो सर. करेक्ट. हा, इमेजचे माहिती, व्हिडिओ ऑडिओची माहिती आहे. आपण 5 वर्षा पहिले आपण ऑडिओ डाउनलोड करायचो, तर त्यामध्ये तुम्हाला MP3.mp3 ऑडिओ डाउनलोड करायचो आपण. व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे तर .mp4 फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करायचो. ओके, सो दॅट विल बी द एक्सटेन्शन. ओके, तर तसंच ते प्लॅटफॉर्म लागते प्रत्येक गोष्टीला रन करायला. ओके, बट ही लँग्वेज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. वाय, बिकॉज जेव्हा आपण जावा डाउनलोड करतो तेव्हा, ठीक आहे, तर त्यावेळेस मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की आपल्याला बेसिकली JDK म्हणून एक किट डाउनलोड करावी लागते. ओके, तर त्या किटमध्ये JRE आणि JVM हे 2 पार्ट आहेत. ओके, तर जावा रन टाइम एन्व्हायरमेंट आणि जावा व्हर्च्युअल मशीन. सो बेसिकली हे 2 पार्ट काय करतात की जावा लँग्वेज रन व्हायसाठी हेल्प करतात. ओके, सो दिस इज द जावा रन टाइम एन्व्हायरमेंट, म्हणजे तो स्वतःचा एन्व्हायरमेंट स्वतः घेऊन चालतो जावा. ओके, त्याला रन व्हायसाठी दुसऱ्या कोणत्याच प्लॅटफॉर्मची गरज पडत नाही. ओके, म्हणून त्याला आपण म्हणतो जावाला प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट.
ओके. तुम्ही जावा ऑनलाईन नेटवर पण रन करू शकता. ओके. त्यानंतर आपण जेव्हा कोड वगैरे कुठे एंटर करतो, कोड वगैरे कुठे सेंड करतो, तिथे पण तुम्ही रन करू शकता. ओके. बेसिकली हे काय झालं, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट, म्हणजे पर्टिक्युलरली तुम्हाला या लॅपटॉपमध्येच रन करायचं आहे, या मोबाईलमध्येच रन करायचं असं काही नाही आहे तिथे. ओके. तो स्वतःचा प्लॅटफॉर्म स्वतः घेऊन चालतो जावा. ठीक आहे. जस्ट अ मोमेंट. तर त्याला त्या फीचरला आपण म्हणतो प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. ओके. डन. सेकंड आहे सेक्युअर. सो बेसिकली ही सेक्युअर लँग्वेज आहे. ओके. व्हायरस फ्री, टेम्पर फ्री. ओके. ऑथेंटिकेशन टेक्निक आर बेस्ड ऑन पब्लिक की इन्क्रिप्शन. ओके. सो बेसिकली यामध्ये काय असते, व्हायरस याच्यामध्ये एंटर होत नाही. वाय? बिकॉज ही प्रॉपरली तुमच्या लॅपटॉपमध्ये रन होणार नाही, तर ती काय करेल, स्वतःच्या एन्व्हायरमेंटवर रन होणार. ओके. जेव्हा पण आपण ही लँग्वेज इन्स्टॉल करतो तर ह्या दोन गोष्टी आपण सेट करतो. ओके. जावा रन टाइम एन्व्हायरमेंट आणि जावा व्हर्च्युअल मशीन. ठीक आहे. तर तो स्वतःचाच एन्व्हायरमेंट यूज करतो, तुमच्या लॅपटॉपचा यूज करत नाही. ओके. लॅपटॉप इज जस्ट अँड डिव्हाइस टू रन दिस पर्टिक्युलर लँग्वेज. ओके. बट त्याला जो एन्व्हायरमेंट रिक्वायर्ड आहे त्या लँग्वेजला रन व्हायला, तर तो स्वतः घेऊन चालतो. ठीक आहे. म्हणजे तुमच्या लॅपटॉपशी त्याचं काही कनेक्शन नाही की तुमच्या लॅपटॉपवर जाऊन तो प्रोग्राम म्हणजे तयार होईल आणि तो रन होणार, असं होत नाही. ओके. सो बेसिकली तुमचा कम्प्युटर इज नथिंग बट जस्ट एक त्याला डिव्हाइस पाहिजे आहे कुठेतरी रन व्हायसाठी, म्हणून तो आपल्या कम्प्युटरचा तिथे सपोर्ट घेतो. ओके. बट अदरवाईज जो त्याचा एन्व्हायरमेंट आहे तो स्वतः घेऊन चालतो, स्वतः त्याच्या एन्व्हायरमेंटवर रन होतो. ओके. जे काही तुमच्या लॅपटॉपमध्ये व्हायरसेस असेल ते काही त्यामध्ये जाणार नाही. ओके. सो दिस इज द व्हायरस फ्री लँग्वेज. ओके. म्हणून आपण मोस्ट सिक्युअर लँग्वेज म्हणतो आपण जावाला. ओके. त्यानंतर पोर्टेबल लँग्वेज आहे. सो बेसिकली हे आता प्लॅटफॉर्म डिपेंडंट नाही आहे. ओके. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. ओके. म्हणून ही लँग्वेज पोर्टेबल आहे, कुठेही तुम्ही रन करू शकता. ओके. जसं पहिले आपण टेलिफोन्स यूज करत होतो, जे वायर्ड राहत होते कनेक्टेड, तर ते तुम्हाला तिथेच उभं राहून बोलावं लागत होतं. ओके. रिसिव्हरनी. पण आता आपण मोबाईल्स यूज करतो, लॅपटॉप यूज करतो, तर ते आपण कुठेही घेऊन जाऊन बसू शकतो, कुठेही जाऊन बोलू शकतो. सो दॅट इज द पोर्टेबिलिटी. तर तसंच जावा इज ऑल्सो पोर्टेबल लँग्वेज, कुठेही तुम्ही यूज करू शकता. ओके. त्यानंतर नेक्स्ट याचं फीचर आहे रोबस्ट. ओके. रोबस्ट इज नथिंग बट एरर फ्री लँग्वेज आहे ही. ओके. त्यानंतर सेक्युअर आहे, पोर्टेबल आहे, हे सगळे त्यामध्ये फीचर्स आहेत, म्हणून आपण याला एक रोबस्ट लँग्वेज म्हणतो. रोबस्ट नथिंग बट स्ट्रॉंग. ओके. याला आपण म्हणू स्ट्रॉंग लँग्वेज. ओके. तर हे बेसिक फीचर्स आहे जावाचे. ओके. ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ठीक आहे. जेव्हा आपण प्रोग्रामिंग स्टार्ट करू तेव्हा याचा ओरिजिनल अर्थ तुम्हाला समजेल. ओके. जस्ट फॉर नाव एवढंच लक्षात ठेवा की ही लँग्वेज ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. ओके. सेकंड इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. या लँग्वेजला रन व्हायसाठी कोणताच प्लॅटफॉर्मची गरज नाहीये, स्वतःचं एन्व्हायरमेंट स्वतः घेऊन चालते. ठीक आहे. नेक्स्ट आहे सेक्युअर लँग्वेज आहे, एरर फ्री, व्हायरस फ्री लँग्वेज आहे, पोर्टेबल लँग्वेज आहे, कुठेही यूज करू शकतो आपण, अँड रोबस्ट आहे, स्ट्रॉंग लँग्वेज आहे. ठीक आहे. सो दीज आर द बेसिक फीचर्स ऑफ जावा. ओके. फीचर्स विचारतात कधी कधी इंटरव्ह्यूमध्ये. ओके. तर तुम्हाला हे बेसिक 5 फीचर माहीत असणं गरजेचं आहे. ओके. क्लिअर आहे सगळ्यांना? यामध्ये काही डाऊट असेल तर विचारा. क्लिअर आहे? डाऊट आहे? क्लिअर आहे सर. बाकीच्यांना समजलं का? हो सर. ओके. हॅलो. हा बोला. सर आज सध्या कोणतं व्हर्जन चालू आहे, असं काही आहे का? म्हणजे पहिलं जे होतं 1.0 होतं, पण आता सध्या कोणतं चालू जास्त चालतं असं काही? तर तुम्ही या साईटवर चेक करू शकता. ओके. लेटेस्ट व्हर्जन बघा, जावा 22 इज अवेलेबल नाव. सध्या 22वा व्हर्जन चालू आहे.
तर हे अपडेट होत राहते, वर्षाला अपडेट होते. ओके, किंवा 6 महिने 7 महिन्याला अपडेट होत राहते. थोडंही काही यामध्ये चेंजेस आले की 22.1 येणार, मग 22.2 येणार. ओके, ते बेसिकली अपडेट होत राहतात. जसं आपले मोबाईलचे सॉफ्टवेअर व्हर्जन अपडेट होत राहतात, तसं जावा पण अपडेट होत राहील. ओके, तर ऑलवेज आपण हे अपडेटेड यूज करतो. ठीक आहे. अजून कोणाला काही डाऊट? ओके, त्यानंतर नेक्स्ट बघूया आता जावा कुठे कुठे यूज होते. वेअर जावा इज यूज्ड. ठीक आहे, जावा यूज कुठे कुठे होते. तर बेसिकली सगळ्याच ॲप्लिकेशन मध्ये जावा ही लँग्वेज यूज होते. फर्स्ट ऑफ ऑल डेस्कटॉप ॲप्लिकेशन. डेस्कटॉप ॲप्लिकेशन म्हणजे जे आपण लॅपटॉपमध्ये, डेस्कटॉपमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये जे इन्स्टॉल करतो. ओके, जसं क्रोम झालं, फायरफॉक्स झालं, सफारी झालं. ओके, हे जे ॲप्लिकेशन्स आहेत दोज आर द डेस्कटॉप ॲप्लिकेशन. तर त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये या लँग्वेजचा यूज होतो. त्यानंतर वेब ॲप्लिकेशन. वेब ॲप्लिकेशन नथिंग बट जे आपण वेबसाईट थ्रू यूज करतो. ओके, जसं हे यूट्यूब, हे झालं वेब ॲप्लिकेशन. ओके, सो याचं डेस्कटॉप व्हर्जन पण अवेलेबल आहे. आपण याला डाउनलोड करून इन्स्टॉल पण करू शकतो. ओके, अदरवाईज आपण ऑनलाईन पण याला यूज करू शकतो. सो दोज आर द डेस्कटॉप व्हर्जन. ओके, त्यानंतर टेलिग्राम आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करून पण इन्स्टॉल करतो. ओके, बट याचं वेब व्हर्जन पण प्रेझेंट आहे. ओके, तर याला आपण काय म्हणतो, वेब ॲप्लिकेशन. ओके, आणि जे डाउनलोड करून इन्स्टॉल करतो त्याला आपण म्हणतो डेस्कटॉप ॲप्लिकेशन. ओके, जवळपास सगळ्याच ॲप्लिकेशनचे तुम्हाला वेब व्हर्जन ॲज वेल ॲज डेस्कटॉप व्हर्जन भेटून जाणार. ओके, जसं जीमेल झालं, फेसबुक झालं, यूट्यूब झालं. ओके, तर डेस्कटॉप ॲप्लिकेशनमध्ये पण यूज करतो डेव्हलपमेंटसाठी. त्यानंतर वेब ॲप्लिकेशनमध्ये पण. नेक्स्ट आहे मोबाईल ॲप्लिकेशन. ओके, आता तुम्ही जे डेस्कटॉपवर यूज करता ते मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये पण तुम्हाला भेटतात ॲप्लिकेशन. ओके, जे क्रोम इथे भेटतंय तुम्हाला मोबाईलमध्ये पण भेटतो. ठीक आहे, जस्ट त्याचा मिनिमाइज्ड व्हर्जन असतो. ओके, त्याचा लेआउट वेगळा असतो. ठीक आहे, त्यानंतर जे कोणते ॲप्लिकेशन असेल डेस्कटॉपमध्ये प्रेझेंट ते सगळे तुम्हाला आपल्याला आता मोबाईलमध्ये भेटतात. ओके, सो फॉर दॅट डेव्हलपमेंट ॲज वेल जावा इज यूज्ड. ओके, त्यानंतर एम्बेडेड सिस्टीम. जे इलेक्ट्रॉनिक्सचे असेल त्यांना माहीत असेल एम्बेडेड सिस्टीम. ओके, त्यामध्ये पण यूज होते. त्यानंतर रोबोटिक्स. ओके, जे इंडस्ट्रीजमध्ये रोबोट्स यूज केल्या जाते. ठीक आहे, त्यांना प्रोग्रामिंग करावी लागते. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण यूज होते. त्यानंतर वेरियस गेम्स, जे मल्टिपल गेम्स आहेत. ओके, मोबाईलचे असो, डेस्कटॉपचे असो, किंवा आपण ऑनलाईन खेळतो. ठीक आहे, तर मल्टिपल गेम्समध्ये पण त्याचा यूज होतो. ओके, तर ओव्हरऑल जर बघायला जाल तर सगळ्याच ॲप्लिकेशनमध्ये जावा लँग्वेज ही यूज होते. ओके, बिकॉज ही मोस्ट फेमस आणि सेक्युअर आणि इझी लँग्वेज आहे यूज करायला, शिकायला. ओके, त्यामुळे मल्टिपल ॲप्लिकेशन्समध्ये त्याचा यूज होतो. ओके, त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन्स बघूया. क्लासिफिकेशन्स ऑफ जावा. तर इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला जस्ट फीचर्स विचारणार. ठीक आहे, कोणी विचारणार नाही तुम्हाला जावा कुठे यूज होते, बिकॉज मोस्ट कॉमन गोष्टी आहेत ह्या, मोस्ट ऑफ द लोकांना माहीतच आहेत. ओके, कुठे कुठे यूज होते तर. ठीक आहे, देन क्लासिफिकेशन काय आहे त्याचे. फर्स्ट आहे J2
ME. This is the Java 2 micro edition. नेक्स्ट आहे J2EE. ठीक आहे, बेसिक गोष्टी आहेत, या काही तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, जस्ट एक ओव्हरऑल माहिती असो तुम्हाला की जावामध्ये काय आहे. ओके, J2EE जावा 2 एंटरप्राइज एडिशन. And third is J2SE Java 2 Standard Edition. ठीक आहे, तर बेसिकली जे आपण आता इथे बघितलं की जावा कुठे कुठे यूज होते, ठीक आहे, डेस्कटॉप, वेब ॲप्लिकेशन, मोबाईल, तर हे बेसिकली या क्लासिफिकेशन मध्ये डिवाइड झालेले आहे. ओके, जसं तर बेसिकली स्टँडर्ड जे एडिशन आहेत, ओके, दिस विल बी यूज इन बेसिक डेस्कटॉप ॲप्लिकेशन. ओके, किंवा विंडोज बेस्ड ॲप्लिकेशन. ओके, त्यामध्ये आता भरपूर ॲप्लिकेशन जे आपण मीडिया प्लेअर झाले, अँटीव्हायरस झालं, मायक्रोसॉफ्ट ऑफिस वगैरे झालं, ठीक आहे, जे काही आपण डेस्कटॉप ॲप्लिकेशन यूज करतो ते सगळे यामध्ये येतात. ओके, जावा 2 स्टँडर्ड एडिशन मध्ये. ओके, त्यानंतर एंटरप्राइज मध्ये काय येतात, तर एंटरप्राइज मध्ये बेसिकली वेब ॲप्लिकेशन येतात. ओके, जे आपण वेब ॲप्लिकेशन यूज करतो. ओके, वेबसाईट थ्रू. ठीक आहे, आणि मायक्रो एडिशन मध्ये येतात मोबाईल ॲप्लिकेशन. ठीक आहे, आता यामध्ये बाकीचं सगळं झालं. मग मोबाईलमध्ये जे काही मोबाईल ॲप्लिकेशन्स असेल, ओके, नॉर्मल आपण जे यूज करतोय ते, किंवा कोणतेही ॲप्लिकेशन, एव्हरी टाईप ऑफ ॲप्लिकेशन, मोबाईल ॲप्लिकेशन. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे? काही डाऊट आहे? डाऊट असेल तर विचारा. काही कोणत्या मायनरचा डाऊट असेल विचारा, क्लिअर करूया आपण. काहीच डाऊट नाही? समजलं सगळ्यांना? उद्या विचारल्यावर आलं पाहिजे. ओके, ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना? हा सर. ओके, चालेल. तर परत एकदा मी रिपीट सांगतो की आपण काय बघितलं आता. फर्स्ट ऑफ ऑल आपण हिस्ट्री ऑफ जावा बघितलं. ओके, तर त्यामध्ये आपण काही पॉइंट्स बघितले. सगळ्यात पहिले जावाचं नाव ग्रीन म्हणून होतं. ओके, फादर ऑफ जावा जेम्स गॉसलिंग. त्यानंतर सन मायक्रो सिस्टीममध्ये ही लँग्वेज तयार झाली होती 1991 मध्ये. त्यानंतर त्याचं नाव ओक मध्ये चेंज करण्यात आलं. वाय? बिकॉज दिस इज अन स्ट्रॉंग ट्री. ओके, बिकॉज लँग्वेज इज ऑल्सो स्ट्रॉंग. त्यानंतर त्याचं कन्व्हर्शन झालं जावामध्ये, जस्ट बिकॉज त्या जेम्स गॉसलिंगना ते नाव आवडलं म्हणून. ओके, दिस इज अन कॉफी नेम. ओके, म्हणून तुम्ही जर जावाचा लोगो बघाल तर ते कॉफीच्या सिम्बॉलमध्ये तुम्हाला दिसेल. ओके, 1996 मध्ये ही लँग्वेज लॉन्च झाली होती. ठीक आहे, आणि जे सन मायक्रो सिस्टीम होतं ते आता ओरॅकलमध्ये कन्वर्ट झालंय. ओके, तर तुम्हाला ओरॅकल साईटमध्ये जावाच्या सगळ्या डिटेल्स भेटून जाणार. नेक्स्ट बघितलं होतं आपण जावाचे फीचर्स. ओके, सो बेसिक 5 फीचर्स आहे त्यामध्ये. फर्स्ट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड, देन प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट, सेक्युअर, पोर्टेबल अँड रोबस्ट.
ऑब्जेक्ट ओरिएंटेड बिकॉज एव्हरी टाइम जेव्हा आपण रन करतो प्रोग्राम तेव्हा ऑब्जेक्टची तिथे गरज असते. ओके, ऑब्जेक्टवर तो डिपेंड असते जावा प्रोग्राम. ओके, जावा लँग्वेज म्हणून आपण त्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणतो. ओके, त्यानंतर प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे. वाय? बिकॉज स्वतः जावाचा रन टाईम एन्व्हायरमेंट आहे, तर ती लँग्वेज त्याच एन्व्हायरमेंटवर रन होते. ओके, त्याला कोणत्या प्लॅटफॉर्मची गरज पडत नाही. ठीक आहे, त्यामुळे मोस्ट सेक्युअर लँग्वेज आहे, व्हायरस फ्री, एरर फ्री. ओके, त्यानंतर पोर्टेबल लँग्वेज आहे. ठीक आहे, स्वतःचं प्लॅटफॉर्म स्वतः घेऊन चालते म्हणून ती लँग्वेज पोर्टेबल म्हणू शकतो आपण त्याला. आणि रोबस्ट आहे म्हणजे स्ट्रॉंग लँग्वेज आहे. ठीक आहे, सगळे फीचर्स त्यामध्ये इन्क्लूड आहे म्हणून आपण त्याला एक रोबस्ट लँग्वेज म्हणू शकतो, स्ट्रॉंग लँग्वेज. त्यानंतर जावा कुठे कुठे यूज होते, तर बेसिकली डेस्कटॉप अप्लिकेशन, वेब बेस्ड अप्लिकेशन, मोबाईल अप्लिकेशन, एम्बेडेड सिस्टीम, रोबोटिक्स आणि गेम्स. ठीक आहे, तर जवळपास यामध्ये सगळेच अप्लिकेशन कव्हर झालेले आहे. ओके, परत त्याच्याशिवाय अजून कोणतं तिसरं अप्लिकेशन म्हणजे असेल मला नाही वाटत. ओके, तर तुम्ही म्हणू शकता की मोस्ट ऑफ दी सगळ्याच अप्लिकेशनमध्ये जावा लँग्वेज ही यूज झालेली आहे. ओके, त्यानंतर भरपूर याचे व्हर्जन्स आले आहेत आतापर्यंत, जे आता आपण लेटेस्ट बघितलं. जावा 22 इज अवेलेबल नाव. ओके, 1 पासून स्टार्ट झाला होता, आतापर्यंत 22 पर्यंत आलेलं आहे. ओके, त्यानंतर जे हे अप्लिकेशन्स आहेत ते कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत ते बघितलं आपण. तर यामध्ये 3 कॅटेगरीज आहेत: जावा टू मायक्रो एडिशन, जावा टू एंटरप्राइज एडिशन, जावा टू स्टँडर्ड एडिशन. ओके, मायक्रो एडिशन मध्ये मोबाईल अप्लिकेशन्स येतात. त्यानंतर एंटरप्राइज एडिशन मध्ये वेब अप्लिकेशन्स येतात आणि स्टँडर्ड एडिशन मध्ये डेस्कटॉप अप्लिकेशन येतात. ठीक आहे, सो दिस इज जस्ट एन क्लासिफिकेशन. ओके, चालेल. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके, तर फर्स्ट टॉपिक स्टार्ट करूया आपण आज जावाचा. ओके, त्याकडे आहे भरपूर वेळ. ओके, तर यामध्ये मी फर्स्ट टॉपिक इथे आपण स्टार्ट करूया आयडेंटिफायर्स. ओके, व्हेरिएबल विल बी द सेकंड टॉपिक. ओके, फर्स्ट टॉपिक आपण घेऊया आयडेंटिफायर्स. ओके, लेट मी स्टार्ट. तर आयडेंटिफायर्स, तर हा एक कॉमन नेम आहे. ठीक आहे, असं काही नाही की जावामधून ओरिजिन झालंय या नावाचा. तर या नावावरून तुम्हाला काय वाटते, काय असेल आयडेंटिफायर? व्हॉट इज आयडेंटिफायर? किंवा नावावरून तुम्हाला काय लक्षात येत आहे, काय असू शकते? एनीवन? चुकलं तरी चालेल, सांग. आयडेंटिफायर या नावावरून तुम्हाला काय वाटते? कोणालाच लॉजिक लागत नाही? ओके, लेट इट बी. ठीक आहे, सो बेसिकली जर यामध्ये जर तुम्ही थोडं तोडफोड कराल तर इथे तुम्हाला समजेल आयडेंटिफायर म्हणजे एक आयडेंटिटी आपण याच्याने डिफाईन करतो. ओके, जसं आपले नाव आहेत. ओके, आपले नाव, सरनेम, नेम, सरनेम, गाव. ठीक आहे, हे काय झाले, आपली आयडेंटिटी एक क्रिएट करते. ओके, आता जसं आधार कार्ड आहे, आधार कार्ड काय करतो, आपली आयडेंटिटी क्रिएट करतो. ओके, आता कुठेही तुम्ही जाल तर आय कार्ड दाखवावं लागते. स्कूलमध्ये जाल आय कार्ड दाखवावं लागते, कॉलेजमध्ये जाल आय कार्ड दाखवावं लागते, कंपनीमध्ये जाल तर तुम्हाला आय कार्ड दाखवावं लागते. वाय? बिकॉज दॅट विल डिफाईन अवर आयडेंटिटी. तुम्ही जर आपले चालले तोंड उचलून, कोणी तुम्हाला ओळखणार नाही. तुम्हाला इन द सेन्स आपल्याला. ओके, सगळ्यांना आता रिक्वायर्ड काय आहे? आयडेंटिटी कार्ड. ओके, तुमची एक आयडेंटिटी पाहिजे. ठीक आहे, त्याच्याशिवाय कोणी आपल्याला म्हणजे कन्सिडर करणार नाही. ठीक आहे,
माणूस उभा आहे तेवढं रिक्वायर्ड नाही आहे, त्याची आयडेंटिटी काय आहे, ओके, नाव काय आहे, सरनेम काय आहे, ओके. सो दॅट इज द आयडेंटिफायर. म्हणजे आपलं नाव जे आहे ते आपलं आयडेंटिफायर आहे, आपल्या नावाने आपण ओळखला जातो, ओके. तर तसंच जावामध्ये पण आयडेंटिफायर्स आहेत, ओके. जे जावाचे काही टर्म्स आहेत, ओके, जे जावामध्ये ओळखल्या जाते त्या पर्टिक्युलर नावाने, त्याला आपण आयडेंटिफायर म्हणतो, ओके. तर हे असे नाव आहेत, क्रिएट केलेले आहेत, ओके. जेव्हा ही लँग्वेज क्रिएट झाली तर तेव्हा हे आयडेंटिफायर्स त्यांनी शोधून ठेवले आणि असे क्रिएट करून ठेवले आहे, ओके, जे आता आपल्याला लक्षात घ्यायचे आहे, ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल, a name in Java is called identifier. जसं आपलं नाव आपलं आयडेंटिटी क्रिएट करते, तसंच जावामध्ये काही नावं आहेत ते त्याची आयडेंटिटी क्रिएट करतात, ओके. द नेम इन जावा इज कॉल्ड एज आयडेंटिफायर, ओके. जसं जावा लँग्वेज, जावा हा वर्ड काय करतो, जावा लँग्वेजची आयडेंटिटी क्रिएट करतो, ओके. तसंच देन a name in Java is called identifier which can be used for identification purpose. Okay. सो बेसिकली आयडेंटिफिकेशनच्या पर्पजसाठी, म्हणजे त्याला फाइंड आउट करायसाठी, एक सेपरेटली फाइंड आउट करायसाठी आयडेंटिफायरचा यूज होतो, ओके. जसं आपल्या घरात आपलं नाव आहे, तर कोणी आपलं नाव घेईल तर आपण एक सेपरेटली स्टँड आउट होतो, ओके. आपल्या भावा बहिणीचं नाव घेईल तर ते सेपरेटली स्टँड आउट होतात, ठीक आहे. आपण काही घरात एकच नाव ठेवत नाही सगळ्यांचं, ओके. वाय? बिकॉज सगळे डिफरंट आहेत, तर सगळ्यांचे डिफरंट नावं आहेत, ओके. तर सेपरेटली स्टँड आउट व्हायसाठी, आयडेंटिफिकेशन पर्पजसाठी तो आयडेंटिफायरचा यूज केला जातो, ओके. तर सिम्पली इट इज अ नेम, ओके, दुसरं काहीच नाही, जस्ट हा आयडेंटिफायर वर्ड आहे त्या फॉर्मॅटमध्ये, बट सिम्पली इट्स अ नेम, ओके. एका टर्मचा नेम आहे, ते बस झालं. तर आता हे आयडेंटिफायर आपण कुठे कुठे देऊ शकतो जावासाठी, ओके. सो इट कॅन बी क्लास नेम, व्हेरिएबल नेम और मेथड नेम, ठीक आहे. जे आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत इथे, जे तुम्हाला दिसले असेल, व्हेरिएबल, मेथड, क्लास, कन्स्ट्रक्टर, ठीक आहे. सो बेसिकली हे सगळ्यांना आपण मल्टिपल नावं देतो, ओके. सो वी कॅन फर्दर आयडेंटिफाय आपण करू शकणार त्यांना, ओके. तर नेम इन जावा इज कॉल्ड identifier which can be used for identification purpose. It can be class name, variable name or method name, okay. समजलं आयडेंटिफायर काय आहे? हो सर. ओके, सिम्पल आहे, सिम्पल, ठीक आहे. कोणीच एकदम असे डीप मध्ये जाऊ नका, ठीक आहे. 3 सेंटेन्स मध्ये आयडेंटिफायर संपलं, ओके. Name in Java is called identifier which can be used for identification purpose. It can be class name, variable name or method name, okay. Just simple, okay. Then आता त्याचे काही रूल्स आहे किंवा काय रिप्रेझेंट करू शकतो आपण, ओके. आयडेंटिफायर मध्ये काय काय यूज करू शकतो आयडेंटिफिकेशन पर्पज साठी. जसं आता आपण मराठी लोक आहोत, तर आपण मराठी लोक मराठी नावच ठेवणार, ठीक आहे. आपले काही भाची असेल, पोरगा पोरगी, आपण काय ठेवतो, मराठी फॉर्मॅटमध्येच त्याचे नावं ठेवू, ठीक आहे. तुम्ही एकदम जे फॉरेनचे नाव आहे, जॉर्ज, डॅनियल, ओके, त्यानंतर मार्कोस, असे नाव ठेवू का आपण? आपले जे काही रिलेटिव्ह आहे किंवा त्यांना नाव असे सुचवणार का आपण? नाही. सुचवणार का? सुचवता का तुम्ही असे नाव? नाही, ठीक आहे. तर बेसिकली आपण नाही सुचवत. वाय? बिकॉज दोज आर, म्हणजे ते आपल्या रिलेटेड नाहीये, ठीक आहे. जे आपल्या पिढीत चालत आले आहे, ओके, जे आपल्या देशात चालत आलं आहे किंवा आपल्या जे सोसायटीमध्ये चालत आहे त्यानुसार आपण नावं ठेवतो. आता वेगवेगळे नवीन नवीन नावं ठेवण्यात येत आहेत लोकांचे, ठीक आहे. बट दॅट समहाऊ रिलेटेड आपल्या सोसायटीच्याच रिलेटेड आहे, ठीक आहे.
एकदम आपण काही फॉरेनचे नावं ठेवत नाही. ओके, तर त्याच्यात म्हणजे एक लॉजिकल थिंकिंग करून आपण ठेवतो. ठीक आहे. तर तसंच जेव्हा आपण जावा आयडेंटिफायर्स यूज करतो, जावामध्ये कोणत्याही टर्मचे नावं ठेवतो, तर त्यावेळी ठेवतो आपण. ओके, तर त्याचे काहीतरी रूल्स आहेत. ओके, ज्यामध्ये आपण काय यूज करू शकतो, रूल्स टू रिप्रेझेंट जावा आयडेंटिफायर्स. बेसिकली काही रूल्स आहेत त्याचे. ठीक आहे, रूल्स टू रिप्रेझेंट जावा आयडेंटिफायर्स. फर्स्ट रूल काय आहे, तर यामध्ये कोणतेही कॅरेक्टर अलाउड आहेत, A to Z स्मॉल कॅपिटल ॲज वेल एज A to Z स्मॉल. ओके, तर कोणतेही कॅरेक्टर तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर कोणतेही डिजिट यूज करू शकता 0 to 9. ओके, यामध्ये काही रिस्ट्रिक्शन नाही आहे. बट जे आपण स्पेशल सिम्बॉल्स यूज करतो, ठीक आहे, जसं तुम्ही बघितलं असेल @ हॅश, $, पर्सेंटेज, स्टार, ओके, प्लस, इक्वल्स टू, मायनस, हायफन, अंडरस्कोर, क्वेश्चन मार्क, ग्रेटर दॅन, लेस दॅन, हे जेवढेही आहेत त्याला आपण स्पेशल कॅरेक्टर म्हणतो. ठीक आहे, यामध्ये थोडं रिस्ट्रिक्शन आहे, ज्यामध्ये आपण फक्त $, अँड अंडरस्कोर, ठीक आहे, हा दोनच साईन आपण मोस्टली यूज करतो. ओके, त्यानंतर जावा आयडेंटिफायर ही केस सेन्सिटिव्ह आहे. ओके, केस सेन्सिटिव्ह इन द सेन्स, सपोज क्लासला मी कन्सिडर करतो. ओके, क्लास किंवा व्हेरिएबल, एखाद्या क्लासचं जर नाव तुम्ही ठेवलं टोटल, ओके, टोटल म्हणून एक क्लासचं नाव ठेवलं तुम्ही, ठीक आहे, तर ते नाव तुम्ही कॉल करताना पण तुम्हाला याच फॉर्मॅटमध्ये कॉल करावं लागेल. TOTAL, T इज कॅपिटल, बाकीचे स्मॉल. ओके, जर तुम्ही त्याला कॉल करताना जर टोटल असं कॉल कराल तर ते आयडेंटिफाय होणार नाही. वाय? बिकॉज जावा इज द केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. तुम्ही त्याला रिप्रेझेंट जर या फॉर्मॅटमध्ये केलाय तर त्याच फॉर्मॅटमध्ये पण तुम्हाला कॉल करावं लागेल. ओके, जर याला टोटल तुम्ही पूर्ण कॅपिटलमध्ये जर रिप्रेझेंट केलाय तर कॉल पण तुम्हाला कॅपिटलमध्येच करावं लागेल. ओके, अदरवाईज त्याला तो आयडेंटिफायर फाइंड आउट होणार नाही. ओके, एनिवे याची स्पेलिंग सेम आहे तरी. ठीक आहे, वाय? बिकॉज जावा इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. ठीक आहे, केस सेन्सिटिव्हिटी नथिंग बट कॅपिटल कॅन बी ओनली कन्सिडर्ड ॲज कॅपिटल. ओके, कॅपिटलला तो स्मॉल कन्सिडर करणार नाही. ठीक आहे, तर फर्स्ट रूल आहे A to Z स्मॉल कॅपिटल यूज करू शकतो आपण. देन 0 to 9 डिजिट यूज करू शकतो. स्पेशल कॅरेक्टरमध्ये आपण $, आणि अंडरस्कोर यूज करू शकतो. आणि दिस इज द केस सेन्सिटिव्ह लँग्वेज म्हणून आपण जे रिप्रेझेंट केलं आयडेंटिफायर त्याच आयडेंटिफायरनी कॉल करावं लागेल तुम्हाला. ओके, अँड लास्ट आहे देर इज नो लिमिट फॉर जावा आयडेंटिफायर. जावा आयडेंटिफायर रिप्रेझेंट करायसाठी कोणतीच लिमिट नाही आहे. लिमिट इन द सेन्स कितीही मोठं तुम्ही नाव देऊ शकता मेथडला, व्हेरिएबलला किंवा क्लासला. ओके, त्याचा अर्थ असा नाही की आपण देऊ. ओके, जस्ट सेन्सेबल नाव देतो आपण प्रत्येक वेळेस. ओके, बिकॉज जेव्हाही आपण प्रोग्राम क्रिएट करतो तर त्या प्रोग्राममध्ये जेव्हा आपण आयडेंटिफायरचा यूज करतो, ओके, किंवा कोणते वर्ड्स यूज करतो तर त्याचं काहीतरी सेन्स असते तिथे. ओके, कोणतेही वर्ड आपण यूज करत नाही. ठीक आहे, जसं आपण प्रोग्राम फंक्शनॅलिटी डेव्हलप करतात डेव्हलपर. ओके, जर तुम्ही बटन यूज करत असाल, ओके, डेव्हलपर जर बटन डेव्हलप करत असेल तर त्या प्रोग्राममध्ये त्या पर्टिक्युलर फील्डचं नाव बटनच तो रिप्रेझेंट करणार. ओके, एखादी तो टेक्स्ट फील्ड डेव्हलप करत असेल तर त्याचं नाव टेक्स्ट फील्डच तो रिप्रेझेंट करणार. वाय? बिकॉज जेव्हा तो प्रोग्राम चेक करेल, ओके, किंवा कोणी दुसरा प्रोग्राम बघेल तर त्याला समजून येईल प्रोग्राम पाहिल्याबरोबर की इथे टेक्स्ट फील्ड यूज झाली आहे,
किंवा इथे बटन यूज झाली आहे. ओके, म्हणून जे त्याला रिलेट असतात त्या फील्डला किंवा UI ला, त्यानुसार तिथे नावं ठेवल्या जाते. तसंच आपण जेव्हा प्रोग्राम क्रिएट करू, ओके, टेस्टिंग पर्पजसाठी, तर तेव्हा पण आपण ते कोरिलेटेड नावच देतो तिथे. आयडेंटिफायर कोरिलेटेडच यूज करतो. ओके, बट देअर इज अ नो लिमिट फॉर जावा आयडेंटिफायर. तुम्ही कितीही मोठं नाव यूज करू शकता, बट दॅट शुड मेक सेन्स. ओके, नॉनसेन्स नाव नाही देणार आपण, किंवा काहीतरी ABCDEFG असं खूप मोठं नाव दिलं, ओके, असंच चालणार ते. बट जेव्हा सपोज आता मी इथे टोटल दिलं, तर तुम्हाला कॉल करताना पण ते सेम नाव यूज करावं लागेल. जर तुम्ही इथे काहीतरी वेगळंच नाव दिलं, तर तेच सेम नाव तुम्हाला कॉल करताना यूज करावं लागेल, जे तिथे तुम्हाला डिफिकल्ट जाईल. ओके, म्हणून आपण एक काहीतरी सेन्सेबल नाव देतो, म्हणजे कॉल करताना पण तुम्हाला तो समजलं पाहिजे की आपण काय कॉल करतोय, और त्या नावाखाली कोणतं फंक्शन डेव्हलप आहे. ओके, म्हणून सेन्सेबल नाव डेव्हलपमेंटमध्ये यूज होतात. ओके, तर जेव्हा आपण स्क्रिप्ट रायटिंग करू, प्रोग्राम लिहू, तेव्हा पण या गोष्टीचा आपण तिथे ह्या गोष्टी आपण कन्सिडर करतो. ओके, तर याला काय म्हणतात, गुड प्रोग्रामिंग स्किल्स. ओके, प्रोग्रामिंग करणं आणि चांगल्या प्रकारे प्रोग्रामिंग करणं याच्यामध्ये फरक आहे. ओके, तर हे सगळं कशावर डिपेंड करते, जे आपण वर्डिंग तिथे यूज करतो, काही फंक्शन्स यूज करतो. ठीक आहे, तर ते कशा वेनी यूज करतो त्यावर डिपेंड करते की प्रोग्राम किती चांगला आहे किंवा किती प्रॉपर आहे. कारण की जेव्हा डेव्हलपर ॲप्लिकेशन डेव्हलप करतात किंवा आपण एखादा प्रोग्राम डेव्हलप करतो, तर याचा अर्थ नाही की तो स्वतः तुम्हीच वाचणार आहात प्रोग्राम. ओके, समोर जाऊन तुम्ही त्या कंपनीमध्ये नाही राहाल, दुसरा कोणी येईल तुमच्या जागेवर, तर त्याला पण तो रिडेबल राहायला पाहिजे प्रोग्राम, त्याला पण समजला पाहिजे. ओके, त्याच्यासाठी म्हणून जे काही आपण वर्डिंग यूज करतो, तर ते प्रॉपर फॉर्मॅटमध्ये असते, ठीक आहे, प्रॉपर सेन्समध्ये असते, त्या फंक्शनॅलिटी रिलेटेड असते, अराउंड दॅट फंक्शनॅलिटी ओनली. ओके, तुम्ही बटन डेव्हलप केली आणि त्याला नाव देऊन दिलं ABCD, ठीक आहे, तर प्रोग्राम बघितल्यावर समजणार नाही इथे काय डेव्हलप झालं. ओके, तर बटन डेव्हलप केली आहे तर त्याच्या प्रोग्राममध्ये बटन नावच येणार. ओके, और रिलेटेड सबमिट नाव येऊ शकते, बिकॉज बटन इज गोइंग टू सबमिट समथिंग डेटा. ओके, तर त्याला सबमिट नाव येऊ शकते. ठीक आहे, बट दॅट शुड बी रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर फील्ड. ओके, म्हणजे को रिलेटेड राहिलं पाहिजे. एकदमच डिफरंट काहीतरी देऊन दिलं तुम्ही आणि बाकीचं समोरचा तर कन्फ्युजच होणार. ऑब्व्हियसली तुम्ही दिलंय नाव, तुम्हाला माहित आहे, बट एनिवे समोरचा जो नवीन बघत आहे, आत्ता प्रोग्राम जस्ट बघत आहे, त्याला समजणार नाही. ओके, म्हणून तर हे बेसिक सेन्स आहे जेव्हाही आपण प्रोग्राम क्रिएट करतो तेव्हा. ओके, तर रूल समजले सगळ्यांना? Yes, sir. ओके, चालेल. तर मी आता इथे काही तुम्हाला नाव सांगतो, ते मला सांगा व्हॅलिड आहेत की इनव्हॅलिड आहेत. ओके, फर्स्ट ऑफ ऑल, तर हा आयडेंटिफायर व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे? Valid आहे sir. व्हॅलिड आहे. करेक्ट, दिस इज व्हॅलिड आयडेंटिफायर. देन आयडेंटिफायर व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे? इनव्हॅलिड इनव्हॅलिड आहे. का बरं? अंडरस्कोर आणि डॉलर दोनच साइन यूज करतात ना. बरोबर, दोनच साइन आपण यूज करू शकतो. हॅश यूज केलंय आपण, घेत नाही. इट्स इनव्हॅलिड. ओके, त्यामध्ये परत एक रूल मी सांगतो तुम्हाला. त्यामध्ये एक रूल परत एक आहे की डिजिट आयडेंटिफायर should not start with digit. ठीक आहे, डिजिटनी स्टार्ट होणार नाही आयडेंटिफायर. ओके, आयडेंटिफायर विल ऑलवेज स्टार्ट विथ अल्फाबेट और स्पेशल सिम्बॉल. इट शुड नॉट स्टार्ट विथ डिजिट. ठीक आहे, दॅट इज ऑल्सो वन रूल. ओके, सपोज, तर हा व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे?
व्हॅलिड आहे. करेक्ट, व्हॅलिड आहे बिकॉज डिजिट वी आर युजिंग ॲट दी लास्ट. ओके, तर हे सगळे रूल्स यामध्ये कव्हर होत आहेत. ओके, बेसिकली इथे ए टू झेड आपण कॅरेक्टर यूज करतोय आणि स्पेशलमध्ये अंडरस्कोर यूज करतोय, तर दिस इज व्हॅलिड. इथे आपण टोटल हॅश यूज केला, सो दिस इज इनव्हॅलिड. देन डिजिट शेवटी यूज केलं तर इट्स व्हॅलिड. जर डिजिट स्टार्टिंगला यूज केलं असतं तर देन इट विल बी इनव्हॅलिड. ओके, तर हे सगळे रूल्स लक्षात घेता किंवा लक्षात ठेवता आपल्याला आयडेंटिफायर्स ऑलवेज रिप्रेझेंट करायचे आहेत. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. हो. हो सर. चालेल. तर बेसिकली आपण आज टॉपिक्स कव्हर केलेत. हिस्ट्री बघितलं आपण जावाची, देन फीचर्स बघितले. ओके, त्यानंतर जावा कुठे यूज होतो ते बघितलं आपण. ओके, त्याचे काही क्लासिफिकेशन्स बघितलं आपण. ओके, आणि एक बेसिक टॉपिक स्टार्ट केला आपण, आयडेंटिफायर. ठीक आहे, आयडेंटिफायर काय आहे ते बघितलं, देन त्याचे काही रूल्स बघितले. ओके, चालेल. तर आजसाठी एवढंच ठीक आहे. ओके, सगळ्यांनी रिव्हिजन करून ठेवा, उद्याला यावर मी क्वेश्चन्स विचारेल. ओके, कुणाला काही डाऊट आहे आजच्या टॉपिक्समध्ये? नाही सर. समजलं? हो सर. ओके, चालेल. तर सागर सर जॉईन झाले आहेत. ठीक आहे, 2 मिनिटाचा ब्रेक घ्या, त्यानंतर सागर सर स्टार्ट करतील. ओके, तर थँक्यू, गुड नाईट. Good evening, guys. Good evening, sir. Good evening. Good evening, Good sir. evening, Aman. Good evening. Okay. Sorry for the delay. Actually, laptop restart झाला. ओके. सो काल आपण थोडीशी इन्फॉर्मेशन बघितली आयटी इंडस्ट्री बद्दल, की कंपनी कशा पद्धतीमध्ये क्लायंट कशा पद्धतीमध्ये कंपनीला अप्रोच करतो, कशा पद्धतीमध्ये प्रोजेक्ट इंडियामध्ये येतात, डिफरंट कंपनीज आपण बघितल्या होत्या, कोणाला कनेक्ट करायचं कोणाला नाही हे आपण बघितलं होतं. ओके, सो यानंतरचं पुढं मी जस्ट एक लॅपटॉपची स्क्रीन शेअर करून सांगतो. जस्ट गिव्ह मी सेकंड.
ओके, काल थोडी इन्फॉर्मेशन सांगितली होती मी आयटी इंडस्ट्री बद्दल. जस्ट एक सॉफ्टवेअर टेस्टिंगची डेफिनेशन सांगितली होती. कोणी सांगू शकते का सॉफ्टवेअर टेस्टिंगची डेफिनेशन? काल मी सांगितली होती, 2 लाईनचीच आहे फक्त. कॅन एनीवन टेल? शुभम? To check the application whether it is bug free or not for finding expected output. Correct. To check the application whether it should be bug free or error free and it should provide the expected output. बरोबर, म्हणजे क्लायंटला एक्झॅक्टली काय पाहिजे आणि त्याच पद्धतीमध्ये जर अप्लिकेशन वर्क करत असेल तर काय म्हणू शकतो आपण की सॉफ्टवेअर टेस्टिंग इथे पास झालेली आहे. ओके ओके, सो एक फ्लो सांगितला होता की क्लायंट कशा पद्धतीमध्ये अप्रोच करतो. टॉपला कोण असतो? क्लायंट असतो. क्लायंट फॉर एक्झाम्पल फेसबुक अप्लिकेशन इफ यू आर कन्सिडरिंग देन मार्क झुकरबर्ग इज द क्लायंट. ओके, आता त्याला इंडियामध्ये अप्लिकेशन क्रिएट करायचं आहे, इंडियामध्ये अप्लिकेशन त्याला बनवायचं. फेसबुक सध्या समजा बनलेलं नाहीये. रिपीट करतो की फेसबुक अप्लिकेशन हे बनवायचं आहे. कशा पद्धतीमध्ये इंडियामध्ये येईल? तर मार्क झुकरबर्ग काय करतो, त्याच्या टीम सोबत डिस्कशन करतो की आपल्याला फेसबुक बनवायचं आहे. त्याची टीम काय करते की ती टीम इंडियामध्ये डिफरंट कंपनीजला अप्रोच करते. आता कोणत्या बेसिसवर, कोणत्या पॅरामीटर्सवर या कंपनीचं सिलेक्शन होते अप्लिकेशन बनवण्यासाठी, तर ते आपण बघितलं होतं. जसं मी तुम्हाला डिफरंट कंपनी सांगितल्या होत्या, TCS, विप्रो, इन्फोसिस, कॉग्निझंट, कॅपजेमिनी. मग या सगळ्या कंपनीला कन्सिडर करून ऑन द बेसिस ऑफ दॅट पॅरामीटर की कोणती कंपनी कमीत कमी टाइममध्ये, कमीत कमी पैशामध्ये आणि चांगल्या क्वालिटीचं प्रॉडक्ट बनवून देईल, त्या कंपनीला आपण कॉन्ट्रॅक्ट देऊ. ओके, तर काल आपण कन्सिडर केलं होतं, एक अज्युम केलं होतं की इन्फोसिसला कॉन्ट्रॅक्ट मिळाला. जस्ट फॉर एक्झाम्पल की इन्फोसिस फेसबुक बनवणार आहे आणि कमी पैशामध्ये 50 करोड. मी तुम्हाला एक जस्ट एस्टिमेट सांगितलं होतं की 50 crores इन 2 years. ओके, सो मिनिमम टाइम पिरियड असला पाहिजे, मिनिमम कॉस्ट असली पाहिजे, डिलिव्हरेबल असला पाहिजे की ज्या टाइमवर दिलाय त्या टाइमला डिलिव्हरी झाली पाहिजे. त्यानंतर क्वालिटी, चांगल्या क्वालिटीचं प्रॉडक्ट जर बनत असेल तरच अप्लिकेशन आपण तिथून बनवतो. ओके, तर क्लायंट इन्फॉर्मेशन देतो बिझनेस टीमला, बिझनेस टीम काय करते, चेक करते कोणत्या कंपनी चांगल्या आहेत. ओके, आणि नंतर त्या कंपनीला अप्रोच करते. आता कसं अप्रोच करते, काय अप्रोच करते हे आपण बघू. जस्ट मला 1 मिनिट द्या, मी कनेक्ट करतो लॅपटॉप. ओके, लॅपटॉप रिस्टार्टला लागलाय, तोपर्यंत आपण तोंडी बघून घेऊ काय आहे तर. ओके, सो एक एक्झाम्पल घेतलेलं होतं फेसबुक. कन्सिडर करा, आता सध्या मी स्क्रीन शेअर नाही करू शकत, लॅपटॉप रिस्टार्ट झालाय. तर एक कन्सिडर अज्युम करून चला की फेसबुकला इंडियामध्ये बिझनेस करायचा आहे. फेसबुक अप्लिकेशन बनलेलं नाही आहे, ते आता आपल्याला बनवायचं आहे. ओके, आपण काय बघतोय की इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीमध्ये कंपनीकडे प्रोजेक्ट येणार, त्यानंतर आपण त्या प्रोजेक्टच्या कशा पद्धतीमध्ये पार्ट होणार आणि आपण ज्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करतोय त्या ऑर्गनायझेशन मध्ये कशा पद्धतीमध्ये तो अप्लिकेशन येणार. ओके, माझा आवाज येतोय, ब्रेक नाही होत आहे? कन्फर्म करा. येतोय सर. ओके, ब्रेक झाला की सांगाल, ठीक आहे. ओके, सो कन्सिडर करा की फेसबुक अजून बनलेलं नाहीये. इंडियामध्ये मार्क झुकरबर्गला ते बनवायचं आहे. मार्क झुकरबर्ग इन्फॉर्मेशन ज्याला
त्याच्याकडे ती आयडिया आहे की मला अशा पद्धतीचं अप्लिकेशन बनवायचं आहे की त्या अप्लिकेशननी सगळ्या वर्ल्ड वाईड मध्ये कनेक्ट झालं पाहिजे आणि एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट करू शकलो पाहिजे, पोस्ट शेअर करू शकलो पाहिजे, व्हिडिओज लाईक शेअर कमेंट सगळ्या गोष्टी करू शकलो पाहिजे, कनेक्टिव्हिटी करायची आहे. तर ही आयडिया त्याच्याकडे आहे, त्याला अप्लिकेशन बनवायचं आहे. तो बिझनेस टीमला सांगेल, बिझनेस टीम तो आयडिया कन्सिडर करून काहीतरी इन्फॉर्मेशन कलेक्ट करतील. ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करून ते इंडियाकडे व्हिजिट करून ते कंपनी सर्च करतील. आता कन्सिडर करा की इन्फोसिस कंपनीकडे अप्रोच केलेला आहे. बिझनेसची टीम इन्फोसिस सोबत डिस्कशन करणार, बिझनेस डिस्कशन राहत आहे. यामध्ये मार्क झुकरबर्गचं जास्त इन्व्हॉल्वमेंट राहत नाही, क्लायंटचं जास्त इन्व्हॉल्वमेंट राहत नाही. त्याची बिझनेस टीम ही सगळं फॉलोअप घेत असतं. मग बिझनेस टीम या कंपनी सोबत, इन्फोसिस सोबत, डिफरंट कंपनी सोबत डिस्कशन करून त्यांना सांगतो की अशा पद्धतीची आयडिया आहे, आपल्याला इम्प्लिमेंट करून अप्लिकेशन बनवायचं. काय म्हटलं मी, या पद्धतीची आयडिया आहे, मला सोशल नेटवर्किंगची वेबसाईट बनवायची आहे, अप्लिकेशन बनवायचं आहे, जे मोबाईलवर पण चाललं पाहिजे, डेस्कटॉपवर पण चाललं पाहिजे. ओके, आणि त्याचे अप्लिकेशन्स पण असायला पाहिजे, एपीके पण असायला पाहिजे, प्ले स्टोअर, ऍपल स्टोअर सगळीकडे मिळायला पाहिजे. ओके, जस्ट गिव्ह मी सेकंड. एक मिनिट, माझा लॅपटॉप रेडी झाला. Am I audible? Hello? Am I audible? Confirm करा. हाँ सर. Okay. So I'll share my screen. Just give me a second. काय झालं, बंद करते. स्क्रीन शेअर केली आहे, दिसतंय का बघा, कन्फर्म करा. स्क्रीन दिसतंय? हाँ सर. ओके.
ओके. ओके सो ओके सो स्टार्टिंगला आपण म्हटलं होतं की फेसबुक अप्लिकेशन आपल्याला इंडियामध्ये बनवायचं आहे आणि याचा ओनर आहे मार्क झुकरबर्ग आणि तो डिस्कशन करतोय त्याच्या टीम सोबत, ज्याला आपण म्हटलंय बिझनेस टीम. ओके सो बिझनेस टीम सोबत तो डिस्कशन करता. तर मार्क झुकरबर्ग प्लस बिझनेस टीम डिस्कशन केल्यानंतर एक आयडियावर कन्क्ल्युजन करतात की आपल्याला ऍप्लिकेशन बनवायचं आहे. सो इंडियामध्ये कंपनीला अप्रोच करतात. ओके आता इंडियामध्ये कोणत्या कोणत्या कंपनी आपण बघितल्या होत्या सध्या, एक्झाम्पल TCS, इन्फोसिस, कॉग्नी, कॅपजी, अशा खूप साऱ्या कंपन्या. आता इंडियामध्ये इन्फोसिस त्यांनी सिलेक्ट केली. मग इन्फोसिसमध्ये सध्या ऍप्लिकेशन बनवायचं ठरवलं त्यांनी. आता कन्सिडर करा की तुम्ही लोक इन्फोसिस मध्ये आहात. ओके इन्फोसिस मध्ये आहात. आता आपल्याकडे ऍप्लिकेशन कसं येतं, क्लायंट कसं येतं, मग बिझनेसची टीम काय करते, इन्फोसिस सोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करते आणि बिझनेसच्या टीम सोबत त्यांच्या पण डिस्कशन करते की आम्हाला फेसबुक ऍप्लिकेशन बनवायचं आहे आणि इंडियामध्ये बनवायचं आहे, अशा पद्धतीचा वर्क फ्लो आहे. काही डॉक्युमेंट्स बिझनेसची टीम शेअर करते इन्फोसिसच्या टीम सोबत. मग इन्फोसिसची बिझनेसची टीम त्यांच्यासोबत डिस्कशन करून बिझनेस ग्रॅब करतात. ओके इन्फोसिसची बिझनेसची टीम. आता एकदा का फेसबुक इन्फोसिस कडे आलं, बिझनेसची टीम डॉक्युमेंट शेअर करते आणि एक टीम फॉर्म होते ज्याला आपण म्हणू शकतो टेक्निकल टीम. आता काम बिझनेसचे लोक थोडी करणार आहे, यावर डेव्हलप करायचं अप्लिकेशन टेस्ट करायचं आहे, देन प्रोडक्शनला पाठवायचं आहे. ओके युजर यूज करतील. तर तुम्हाला या फ्लोचा कशा पद्धतीने तुम्ही लोक पार्ट आहात हे इथे तुम्हाला टेक्निकल टीम मध्ये माहिती पडून जाईल. बिझनेसचे लोक काय करतात की डॉक्युमेंट टेक्निकल टीमला देतात. टेक्निकल टीम अनालाइज करते, चेक करते की आपल्याला कशा पद्धतीमध्ये रिसोर्सेस पाहिजेत, किती रिसोर्सेस पाहिजे, किती टाइम पिरियडमध्ये होईल, किती त्याला ड्युरेशन लागतील, डिपेंड ऑन द डॉक्युमेंट जितकं मोठं तितका टाइम जास्त लागणार आहे. ओके तर इन्फोसिसची टीम टेक्निकल टीम फॉर्म करते, ज्यामध्ये आता बघा एक तुमचा प्रोजेक्ट मॅनेजर राहतो. सुरुवातीपासून सांगतो, इथे नाही का, सध्या प्रोजेक्ट मॅनेजर पासून सुरुवात करू आपण. प्रोजेक्ट मॅनेजर, देन या खाली राहतोय तुमचा टीम लीड, त्यानंतर राहते डेव्हलपमेंट टीम, देन राहते टेस्टिंग टीम. ओके प्रोजेक्ट मॅनेजर राहतो सगळ्यात, त्यानंतर टीम लीड राहतो जो टीम लीड करतो. आता एका प्रोजेक्ट मॅनेजरकडे डिफरंट प्रोजेक्ट्स असतात आणि प्रत्येक प्रोजेक्टला एक टीम लीड दिलेला असतो. सो टीम लीड हा आपल्या प्रोजेक्ट मॅनेजरच्या खाली असतो. तुम्हाला काही डाऊट असले तर टीम लीडला सांगायचं. जर टीम लीड नसेल, डायरेक्ट प्रोजेक्ट मॅनेजर असेल तर प्रोजेक्ट मॅनेजरला सांगायचं. IT इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाला नावाने हाक मारायची, जरी तो वयाने मोठा असला तरीही. आपण IT इंडस्ट्रीमध्ये डायरेक्ट नावाने हाक मारतो. तुम्हाला जेव्हा एक्सपर्ट इंटरव्ह्यू घ्यायला येतील, मॉक इंटरव्ह्यूज होतील, तुमचे नॉर्मल इंटरव्ह्यूज जरी झाले, नोकरीवरून तुमचे शेड्यूल झाले इंटरव्ह्यूज, तर तुम्हाला त्यांना नावाने हाक मारायची आहे. गॉट इट? समजतंय का? समजतंय का मी काय म्हणतोय? हो सर. नक्की? तेजस्विनी, श्रीकांत? हा सर. ओके गुड. प्रोजेक्ट मॅनेजर, टीम लीड, डेव्हलपमेंट टीम, टेस्टिंग टीम, हे क्वालिटी डिपार्टमेंट. प्रत्येक कंपनीमध्ये एक डेव्हलपमेंटचं डिपार्टमेंट राहतं, एक टेस्टिंगचं डिपार्टमेंट राहतं क्वालिटीचं. तुम्ही या टेस्टिंग टीमचा पार्ट आहात. आणि त्यानंतर डेव्हऑप्सचे लोक असतात. ओके जे तुमचं ऍप्लिकेशन डेव्हलप झाल्यानंतर, टेस्ट झाल्यानंतर डायरेक्ट प्रोडक्शनला फेकतात.
ठीक आहे. आता प्रोजेक्ट मॅनेजरच्या वरती तुमचा एक डीएम असतो, जो त्याचा पण बॉस असतो, त्याला आपण डिलिव्हरी मॅनेजर असं म्हणतो. ओके. किंवा इथे डिलिव्हरी हेड पण असतात. डिलिव्हरी हेड आता जे डायरेक्ट तुमच्या क्लायंटशी कॉन्टॅक्ट करतात. या फेसबुकचा जो मालक असते मार्क झुकरबर्ग, त्याची जी बिझनेस टीम असते, त्याची बिझनेस टीम प्रत्येक वेळी तुमच्या प्रोजेक्ट मॅनेजर सोबत डिस्कस नाही करत, ते डिलिव्हरी मॅनेजर सोबत डिस्कस करतात की काय चालू आहे तुमच्या प्रोजेक्टवर, काम कुठपर्यंत आलंय. ओके. तर प्रोजेक्ट मॅनेजरकडे डिफरंट प्रोजेक्ट असतात, तर वन ऑफ प्रोजेक्ट त्याच्याकडे फेसबुकचा पण आहे. डिलिव्हरी मॅनेजरच्या वरती आणखी एक असतं ज्याला आपण अकाउंट मॅनेजर म्हणतो. हे फक्त हायरार्की आहे, तुम्हाला एक जस्ट आयडिया देण्यासाठी की इंडस्ट्रीमध्ये ऑर्गनायझेशन हायरार्की कशी असते. ठीक आहे. अकाउंट मॅनेजर काय करतो की सगळ्या पैशाचा हिशोब तो ठेवतो. टेस्टिंग मध्ये समजा सेलेनियमचा टूल यूज होत असेल तर सेलेनियमचा टूल सबस्क्रिप्शन चालत असेल तर पैसे देण्यासाठी अकाउंट मॅनेजरची अप्रुव्हल लागतो, त्यानंतरच तुम्हाला सबस्क्रिप्शन दिलं जाते. डेव्हलपमेंट टीम मध्ये समजा काही यूज करायचं आहे टूल, त्याचं पण पैसे पडतील, चार्जेस पडतील, तर अकाउंट मॅनेजर कन्फर्म करते आणि देन फेसबुकच्या बिझनेस टीमला पाठवते की आम्हाला एवढा एवढा खर्च येतोय. इवन दो टेस्टिंग टीम मध्ये 2च्या जागी 3 QA लागतील, 3 इंजिनियर लागतील, 3 टेस्टर लागतील, तर त्याचं बिलिंग पण अकाउंट मॅनेजरकडे पाठवतं. सो दीज आर द हायरार्की. आणि तुमचा संबंध या लोकांशी येणार आहे. ठीक आहे. याच्याशी फक्त महिन्यातून एकदाच, याला रोजच बघावं लागेल, याला घंट्या घंट्याला बघावं लागेल, याला तुम्हाला जेव्हा काम अडलं तेव्हा, आणि चहा पिताना, नाश्ता करताना, जेवण करताना या टीम सोबत तुम्ही फिरणार आहात. ओके. सो दीज आर युअर हायरार्की. इथपर्यंत समजलं का? समजलं का मी काय म्हणतोय की गेलं सगळं उघडत? बाउन्सर गेलं. बाउन्सर वर आठवला आज मॅच आहे ना रे. आज मॅच आहे ना, इंडिया आयर्लंड. 94-9. ओके, ठीक आहे. कोणत्या टीमचा पार्ट आहात तुम्ही सांगा बरं? इंडियाची टीम. तुम्ही कोणत्या टीमचे पार्ट आहात सांगा पटकन. तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजर आहात? टेस्टिंग टीम सर. टेस्टिंग टीमचे ना, सांगत चला. मेसेज नका करू बरं, मी मेसेज नाही बघत. ओके, आता बघितलं, याच्यानंतर नाही बघेल. मला तुम्ही अनम्यूट करून सांगा. सो यू आर द पार्ट ऑफ क्वालिटी टीम. ओके. सो दिस इज द टेस्टिंग टीम. मग आता फेसबुक इथे येईल, प्रोजेक्ट मॅनेजर सगळ्यांना कामाला लावेल, तुम्ही लोक फेसबुकच्या कामावर लागणार. इथं डेव्हलपमेंट होईल. जसं आता आपण कन्सिडर करू, हे इंटरेस्टिंग पार्ट आहे. हे तर हायरार्की होती, हे तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये, हे तुमचे मॅनेजर राहतील. ओके. आता एक इंटरेस्टिंग पार्ट असा की सगळ्यांना माहिती आहे की फेसबुकमध्ये काय आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक डोक्यात कन्सिडर करा, अज्युम करा की तुम्ही कधी फेसबुक यूज करत होते, इंस्टाग्राम यूज करत होते. मला सगळ्यात आधी सांगा की फेसबुक ओपन करण्यासाठी मला काय इम्पॉर्टंट आहे. युजर आयडी. युजर आयडी, पासवर्ड, बरोबर. हो. युजर मॅनेजमेंट, बरोबर. युजर मॅनेजमेंट, दिस इज द फर्स्ट रिक्वायरमेंट आय नीड फॉर लॉग इन द फेसबुक अकाउंट. ओके. देन आपण म्हणू शकतो साइन अप पेज. देन साइन अप पेज झाल्यानंतर होम पेज.
प्रोफाईल, नोटिफिकेशन्स, व्हिडिओज, फोटोज, पोस्ट, देन बस, जास्त नाही आहे, लॉग आउट. या गोष्टी मला या गोष्टी मला बनवायच्या आहेत आणि फेसबुकमध्ये टाकायच्या आहेत. ओके, जर या गोष्टी बनल्या तर तुमचं अप्लिकेशन बनवून जाईल. मग युजर मॅनेजमेंटवर लोक काय करतील, तुमचे टेक्निकल टीम डेव्हलपमेंट करणार, तुम्ही लोक युजर मॅनेजमेंटवर टेस्ट करणार, डेव्हऑप्सची टीम प्रोडक्शनला पाठवून देईल. नंतर साइन अप डेव्हलपमेंट होईल, देन टेस्टिंग होईल, देन डेव्हऑप्स मध्ये फायनल प्रोडक्शनला चाललं जाईल. अशा पद्धतीमध्ये या रिक्वायरमेंट कंप्लीट होतील आणि तुमचं अप्लिकेशन बनवून जाईल. ओके, सो एक सिंपल आयडिया आहे कशा पद्धतीमध्ये अप्लिकेशन बनतं. ही तुमची टेक्निकल टीम असेल आणि या विथ द हेल्प ऑफ दिस पीपल यू आर गोइंग टू कम्प्लीट द फेसबुक प्रोजेक्ट इन युअर कंपनी. अशा पद्धतीमध्ये एक फेसबुकची आयडिया मार्क झुकरबर्गची टीम डिस्कस करते, कंपनीला सिलेक्ट करून त्यांच्या बिझनेस टीम सोबत आयडिया शेअर करतं आणि बिझनेस देते. टेक्निकल टीम फॉर्म होते, टेक्निकल टीम फॉर्म झाल्यानंतर अप्लिकेशनवर काम केलं जाते, देन अप्लिकेशनच्या रिक्वायरमेंट जशा आहेत त्या टाईमनुसार कंप्लीट करते. सो इथे तुमचा प्रोजेक्ट संपतो. एक सिंपल हायरार्की आहे आणि एक ओव्हरव्ह्यू आहे कंपनीमध्ये प्रोजेक्ट येतात तसा, आणि तुम्ही इथे काम करता. ओके, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे विचारू शकता. विचारा पटकन. डाऊट असेलच तुम्हाला, असं नाही की तुम्ही डाऊट नाही म्हणून तुम्हाला. तेजस्विनी, डाऊट सांगा, डाऊट विचारा. डाऊट विचारा. मी विचारू का? पैसे कोण देतं सांगा बरं. जर लागलं प्रोजेक्ट मध्ये काही गरज पडली तर पैसे कोण देतं? कोण कन्फर्म करतं की आपल्याला पैसे पाहिजे म्हणून? अकाउंट मॅनेजर. अकाउंटंट मॅनेजर, बरोबर. एक सेकंड. ओके, सो या पद्धतीमध्ये तुम्ही काय करता, या पार्ट या सगळ्या हायरार्कीचा एक पार्ट होता. ओके, ठीक आहे. ओके, सो ही आपली इन्फॉर्मेशन झाली. टेस्टिंगची इन्फॉर्मेशन. सॉफ्टवेअर टेस्टिंगची डेफिनेशन मी तुम्हाला परत सांगतो. टू चेक अप्लिकेशन वेदर इट इज बग फ्री और एरर फ्री and provides expected output. Okay, so software testing means to check the application whether it should be bug free or error free and provides expected output. आता क्लायंट म्हणतो की मला काय करायचं आहे की 2 वर्षामध्ये अप्लिकेशन बनवायचं आहे आणि मनी 50 crores. ओके, 50 crores मध्ये 2 वर्षामध्ये अप्लिकेशन बनवायचं आहे. मग आता अप्लिकेशन एकदा इन्फोसिस कडे बनल्यानंतर वापस नाही चालला जात. तुम्ही बघितलं असाल की फेसबुकला नवीन नवीन अपडेट्स येत राहतात. मग अपडेट्स येत राहिले तर फेसबुकचं अप्लिकेशन हे पूर्णपणे इन्फोसिस कडनं जात नाही. एक मेंटेनन्सचा पार्ट म्हणून ते इन्फोसिस कडे राहतं.
म्हणजे त्यामध्ये काही अप्लिकेशन काही इन्सर्ट करायचे असले, काही त्यामध्ये अपडेट्स करायचे असल्या, काही ॲडव्हर्टाईज करायची असली, तर इन्फोसिस काय करेल, अपडेट करेल, त्याला मेंटेन करेल. ओके, सो त्यानंतर मेंटेनन्स एक प्रोसेस येतं की ज्यामध्ये ते मेंटेन ॲमेझॉन फॉर एक्झाम्पल TCS न बनवली असेल तर ॲमेझॉननी TCS नी बनवल्यानंतर ॲमेझॉन रिटर्न नाही करून देत, ॲमेझॉन आपल्याकडेच ठेवते. आणि जे सेल्स येतात, दिवाळी सेल्स येतात, न्यू इयर सेल्स येतात, बिग बिलियन डेज आणि इंडिपेंडन्स सेल येतात, तर त्यावर ते ॲडव्हर्टाईज टाकतात, म्हणजे तुमचं अप्लिकेशन अपग्रेड ठेवतात. इन द सेन्स TCS कडे प्रोजेक्ट आला याचा अर्थ कम्प्लीट झाल्यानंतर रिटर्न दिला नाही. ओके, रिटर्न तर देतोच आपण, बट मेंटेनन्स आपण प्रोव्हाइड करतो. बरोबर, तुम्ही जेव्हा बाईक परचेस करता तेव्हा तुमच्याकडे 3 सर्व्हिसेस तुम्ही त्या शोरूम कडनं घेता. ओके, सेम तशाच पद्धतीचा मेंटेनन्स इथे असतो की इन्फोसिस किंवा TCS एकदा अप्लिकेशन बनवल्यानंतर तिथं मेंटेनन्स प्रोव्हाइड करतो. ओके, त्याचे चार्जेस वेगळे असतात, ते आपण कसे असतात ते नंतर बघू, ती प्रोसेस काय असते ती पण आपण नंतर बघू. फरक एवढा आहे फक्त की जिथे तुमच्या अप्लिकेशनला बनवण्यासाठी एवढ्या लोकांची गरज होती, सपोज प्रोजेक्ट मॅनेजर तुमचा एक आहे, 1 मॅनेजर 1 पर्सन, टीम लीड तुमचा 1 आहे, डेव्हलपमेंट तर टीम मध्ये पण अप्लिकेशन बनवू शकतो, असं नाही की शेकडो लोक पाहिजे. डेव्हऑप्स टीम मध्ये 3 ते 4 लोक, 8 आणि 4 12, 12 आणि 10 22 आणि 23 आणि 24 लोक, 24 लोकांची टीम फेसबुक बनवू शकते. तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारतील, व्हॉट इज युअर टीम साइज, व्हॉट वॉज युअर टीम साइज इन युअर प्रिव्हियस ऑर्गनायझेशन. सो यू शुड टेल देम दॅट वी हॅव these kinds of team size and we have the only 24 and near about 20-24 people in our project or organization or under this project only. Okay, इथपर्यंत समजलं का तुम्हाला? हो सर. कोणाला डाऊट आहे? डाऊट असेल तर विचारू शकता. समजत आहे ना की थोडं हेवी चाललंय? फीडबॅक सांगा. समजत आहे नक्की या स्पीडने कंटिन्यू करायचं की यापेक्षा स्लो घ्यायचं? श्रीकांत, ह्या स्पीडने. ओके, नक्की ना? तेजस्विनी समजत आहे? हो सर. सोनाली, आय गेस तुम्ही लेट जॉईन झालात, मला आधी दिसला नव्हता. हो सर, मी लेट जॉईन झाले. कारण की 1 तासाचं सेशन असतं, त्याच्यामध्ये आपण जर मिस केलं तर मग खूप मोठा पार्ट हा मिस होऊन जातो. ओके, सो ही बेसिक इन्फॉर्मेशन सांगितली मी कशा पद्धतीमध्ये अप्लिकेशन येतं आणि कंपनीला मिळतं. आता ॲज अ सॉफ्टवेअर टेस्टर आपलं काय काम असतं हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ॲज अ सॉफ्टवेअर टेस्टर आपण कशावर फोकस करायला पाहिजे, आपण कसं असायला पाहिजे, आपल्यामध्ये काय क्वालिटीज असायला पाहिजे की आपण टेस्टर म्हणून काम करतोय, ते क्वालिटीज असायला पाहिजे ना, म्हणून तुम्ही टेस्टर आहात ना. तर त्या क्वालिटीज आपण उद्या डिस्कस करणार आहे. पूर्ण डिटेलमध्ये आपण बघणार आहे प्रॉडक्ट कशा पद्धतीचं असेल, क्वालिटी कशी असेल, त्यानंतर टेस्टरमध्ये क्वालिटीज काय असायला पाहिजेत, आपण क्वालिटीवर का ट्रस्ट केला पाहिजे आणि का त्याच्यावर फोकस केला पाहिजे, तर हे आपण उद्याच्या लेक्चरला बघू. ओके, तर थोडी इन्फॉर्मेशन, थोडं रिव्हिजन करून येत चला. मी जे सांगतोय आता हे मी सांगितलेलं आहे हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे, नेहमीसाठी लक्षात असू द्या. पहिल्या लेक्चर पासून शेवटच्या लेक्चर पर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जर मी सांगतोय तुम्हाला प्रोजेक्ट मॅनेजरच्या वरती डिलिव्हरी मॅनेजर आहे, नंतर अकाउंट मॅनेजर आहे,
इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला कन्फ्युज केलं की अकाउंट मॅनेजरला तुम्ही रिपोर्टिंग करत होते का, विचारतात ॲज अ टेस्टर हु इज युअर फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इन युअर टीम, वेदर इट इज टीम लीड, प्रोजेक्ट मॅनेजर, डिलिव्हरी मॅनेजर और अकाउंट मॅनेजर. तर POC म्हणतात त्याला. काय म्हणतात? POC, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असतो सगळ्यात आधी इनिशियल लेवलला, तर तुम्ही लोक काय करता, इथे त्यांना कॉन्टॅक्ट करता. तर ते तुमचे टीम लीड आहेत. ओके, सो फर्स्ट POC विल बी टीम लीड. जर टीम लीड नसेल तर प्रोजेक्ट मॅनेजर. तुम्ही डायरेक्ट डिलिव्हरी मॅनेजरला रिपोर्ट नाही करत. गॉट इट? समजलं का? हो सर. ओके, ठीक आहे, चालेल. तर आज इथे थांबू आणि उद्या कंटिन्यू करू. ओके, उद्या आपलं लेक्चर मोस्टली 8ला सुरुवातीला होऊन जाईल. नंतर मग अमित सर कंटिन्यू करतील जावाचा. सो 8ला आपलं राहील मॅन्युअलचं. ठीक आहे, चालेल. तर आज इथे थांबू आणि उद्या कंटिन्यू करू. ओके, सो थँक्यू गाईज. हॅव गुड नाईट. बाय. थँक्यू सर. शुभम, काही डाऊट आहे? ओके, ठीक आहे, चालेल.